आजची लॉगिंग मी संध्याकाळी केली आहे। संध्याकाळचे 5 वाजले आहेत आणि मी बोलली चला आज संध्याकाळची लॉगिंग करूया। संध्याकाळचंही टेरेसवरून खूपच शांत वाटतं आहे। हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। कसे आहेत तुम्ही सगळे? तर आज मला तुमच्या सर्वांचे आभार मानायचे आहेत, कारण तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलंत आणि माझे पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघता त्याच्यासाठी धन्यवाद। आज मला मुंबईला यायला निघायचं आहे, कारण माझी रात्रीची ट्रेन आहे आणि त्याच्या आधी मी माझ्या ताईला भेटायला जाणार आहे आणि संध्याकाळी मी निघणार आहे। तर थोडंसं नर्वस वाटतं आहे मला। ही आहे माझी आजी, म्हणजे ही माझ्या पप्पांची मम्मी आहे आणि लास्टवाल्या व्हिडिओमध्ये मी आजी दाखवली ती माझ्या मम्मीची मम्मी आहे, कारण आजी माझी आता चालते वगैरे व्यवस्थित, फक्त आता लास्ट टाइम तिला शुगर वगैरे वाढली होती, त्याच्यामुळे थोडंसं आजारी आहे आजी। म्हणजे बाकी सगळं ती स्वतःहूनच करते अजूनपर्यंत तरी। आणि ही आजी आहे, तीच आम्हाला सगळ्यांना लहानाचं मोठं केलं। मला दोन्ही आजी एकदम प्रेमळ मिळाल्या, म्हणजे पप्पांची मम्मी पण आणि आईची आई पण खूपच चांगले आहेत आणि प्रेमळही खूप आहेत। हॅलो, तर मी आता चालली आहे माझ्या ताईकडे डांगेवाडीमध्ये आणि ह्याला पण मी घेऊन चालले, कारण काल त्याने आईला माझ्या खूप त्रास दिला, कुठेतरी लपून बसला होता आणि आई अर्धा तास त्याला शोधत होती आणि त्याला मी घेऊन चालले आता डांगेवाडीमध्ये। तर मी डांगेवाडीत चालली आहे, कारण यावेळेला ताई माझी मला भेटायला नाही आली, कारण आम्ही होळीला शिमग्यावरती आम्ही भेटलो होतो, त्याच्यामुळे ताईला ताई काय घरी आली नव्हती। तर म्हटलं आज जायचं आहे मुंबईला, तर म्हटलं एकदा ताईला भेटूनच यावं, कारण असं कधीच झालं नाही की मी निघताना माझ्या ताईला नाही भेटली असं। तर आज पण मी ताईला भेटूनच मुंबईला जाणार आहे। पळू नको, जायचं आहे आपल्याला मुंबईला परत आज। ही आहे डांगेवाडी आणि हा आहे डांगेवाडीतला म्हणजे छोटा रस्ता असतो जे गावागावामधून जातो, तो हा रस्ता आहे। तर माझ्या ताईची वाडी ही खूपच छान आहे। बघा इकडे समोर बघू शकता तुम्ही, नारळीची झाडं आहेत, आंब्याच्या बागा आहेत, असं काहीसं आहे माझ्या ताईचं सुंदर अशी वाडी। तर आता मी ताईच्या घरी पोचले आहे। तर हे आहे माझ्या ताईचं घर, सुंदर असा बंगलो आहे माझ्या ताईचा आणि इकडे मस्त अशी बाग आहे। इकडे अळूची पानं लागली आहेत, अळूवडीची, नारळीची पण झाडं आहे, हो नारळ लागले। तर इकडे आम्ही मे महिन्यात येणार तर ताजी ताजी शहाळी खाणार। वरती नारळ आहे, टमाटोचं पण झाड लागलं, टमाटे भरले नाही, फुलं आहे। हॅलो हॅलो, पाच नंबरला काय? हॅलो, अरेच आहे बंद झालं। आणि हा आहे वरती जाण्याचा रस्ता, वरती टेरेस आहे ताईचा आणि ही छोटी आमची चालली आहे टेरेसवरती।
तर इकडे बघा किती मस्त अशी कौलारू घरं आहेत, कारण गावी आलं की कौलारू घरं बघितली की खूपच भारी वाटतं एकदम आणि गावचा एक आनंद भेटतो कौलारू घरं बघितल्यानंतर। आणि माझं माऊ खूप एन्जॉय करून घेतो आहे, कारण आज आम्हाला जायचं आहे मुंबईला, तर माहिती नाही तो काय करेल ट्रेनमध्ये ते, कारण त्याला आता आदत झाली आहे इकडे फिरण्याची। तर आता मी रत्नागिरी रेल्वे स्टेशनला पोहोचली आहे आणि आता माझी ट्रेन येतेच आहे, अनाउन्समेंट पण झाली आहे। तर घरून निघताना थोडंसं नर्वस होते म्हणून मी व्हिडिओ पण नाही बनवला। तर आता ट्रेन आल्यानंतर थोडंसं ट्रेनची जर्नी पण दाखवते। तर आता माझ्या ट्रेनची ही अनाउन्समेंट होत आहे। माझी ट्रेन आहे तुतारी सावंतवाडी, तर तीही आता थोड्या वेळामध्ये येईलच। तर ही बाजूला ट्रेन आहे, तर त्याच्यावरती लिहिलं आहे आओ चले महाकुंभ। तर ही ट्रेन महाकुंभला जाऊन आलेली आहे, कारण त्याच्यावरती पूर्ण पोस्टर महाकुंभचे लिहिलेले आहेत। कृपया लक्ष द्या, सावंतवाडी वरून येणारी दादरला जाणारी गाडी सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस ही आलेली आहे। सावंतवाडी दादर जाने वाली गाड़ी नंबर 1-0-0-4 सावंतवाड़ी दादर प्लेटफॉर्म क्रमांक 2 पर आ चुकी है। इस गाड़ी से पधारे यात्रियों का यहाँ हम हार्दिक स्वागत करते हैं। May I have your attention please? Road number 5500 सावंतवाड़ी दादर express has arrived on platform number 2। तर आता मी ट्रेनमध्ये बसली आहे आणि माझी ट्रेन आहे 11004 तुतारी एक्सप्रेस। तर ट्रेन कोकणातली असल्यामुळे खूपच साफसुथरी आहे। तर मी येताना ट्रेन तुम्हाला दाखवलेली खूपच खराब होती आणि आम्ही ऑनलाईन त्यांना फोन पण केला होता, पण त्यांनी काय फोन रिसीव केला पण आले रत्नागिरीमध्ये, तर बिलकुल साफ नव्हती। पण ही ट्रेन खूपच साफ आहे, हॉस्पिटल पण एकदम क्लीन आहे, बाथरूम वगैरे पण साफ आहे आणि क्लीन आहे एकदम। ट्रेन बघायला गेलं तर खूपच सुंदर, खूपच छान आहे ट्रेन। तर अशा कोकणातल्या ट्रेन ज्या असतात त्याचं मेंटेन खूपच छान ठेवलेलं असतं। तर रत्नागिरी गेली तर मला दाखवायलाच नाही भेटलं। बघूया आता पुढे काय काय थोडं दाखवायला भेटतंय ते दाखवूया आणि अशीच आपली जर्नी मुंबईपर्यंत चालू ठेवूया। सफल सुखद एवं मंगलमय यात्रा की कामना करते हैं। मैं आई हैव योर अटेंशन ट्रेन नंबर 5500 सावंतवाड़ी दादर एक्सप्रेस इज नाउ। ट्रेन आता संगमेश्वर रोडला थांबली आहे आणि हे वरती बघितलं तुम्ही ते स्टेशन आहे संगमेश्वर रोडचं।
तर तेही रिन्यू केलेलं आहे, कारण मी काय बघितलं नाही, पण आता जस्ट व्हिडिओमध्ये मी बघितलं, तर तेही रिन्युवेट केलेलं आहे. गाडी आता संगमेश्वर रोड ही सोडत आहे. तर आता पुढच्या स्टेशनला थांबेल, तेव्हा भेटूया. तर आता सावर्डा स्टेशन आलेलं आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता पाण्याच्या बॉटल्स आहेत आणि चहाच्या किटल्या आहेत. तर तेही ट्रेन थांबण्याची वाट बघत आहेत आणि एवढी रात्र झाली आहे तरी तेही लोक अजूनपर्यंत काम करत आहेत. Room number 5500 सावंतवाडी दादर सतारी एक्सप्रेस is now ready for departure. गाडी आता चिपळूण स्टेशनला थांबली आहे. बघायला गेलं तर ह्या गाडीला क्रॉसिंग मिळाली नाही आहे आणि चिपळूण स्टेशन हे आलेलं आहे. आता चिपळूणवरून ही ट्रेन निघणार आहे. तर मी थोडीशी एडिटिंग करत होती, कारण मला घरी गेल्यानंतर होळीचा व्हिडिओ अपलोड करायचा होता. काही करून त्याला लवकरात लवकर लोकांपर्यंत पोचवायचं होतं. तर मी माझ्या एडिटिंग पण करत होती आणि जसं जसं स्टेशन येत होतं तसं तसं मी परत कॅमेरा ऑन करून शूटिंग चालू करत होती. तर आता चिपळूणवरून ही गाडी सुटलेली आहे. तर आता थोडंसं मला पण झोप खूप येते. तर बघूया नेक्स्ट स्टेशननंतर मी पण झोपण्याचा थोडा प्रयत्न करेन. तर मी ह्या वेळेला आतून ट्रेन दाखवली नव्हती. तर हा आहे आमचा डब्बा. खूप सगळे लोक झोपले आहेत. कोणी मोबाईलवरती एकाच माणूस बसला आहे, बाकी सगळी आराम करत आहेत. तर आता खेड स्टेशननी आलेलं आहे आणि बस आता ह्याच्या पुढे मी काहीच दाखवू शकत नाही, कारण मला खूपच झोप येते आहे आणि मी आता झोपणार आहे. तर आता डायरेक्ट आपण दादर स्टेशनला भेटूया. आहे दादर स्टेशन
आणि ॲक्च्युली काय झालं इकडे ट्रेन थांबली आणि बरोबर टायमिंगवरती ट्रेन म्हणजे टायमिंगच्या आधीच 10 मिनटं ट्रेन आलेली आहे आणि मी एकदम झोपली होती. जस्ट नंतर लोकांचा आवाज यायला लागला तसं उठली तर दादर स्टेशनला ट्रेन थांबली आणि मी तशीच घाईघाईमध्ये खाली उतरली. मी दादर स्टेशनला पोहोचली आहे आणि गाडी एकदम परफेक्ट टायमिंगवरती चालू आहे. तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर आत्ता चालू झाला आहे आमचा लोकलचा प्रवास आणि ॲक्च्युली मी हे बंद केलं होतं शूट करणं. आता करणार नव्हती मी शूटिंग, पण जसं माझं माऊ बघा कसं बसलं आहे लेडीज कोचमध्ये, त्याला बघून असं वाटतं की चला परत एकदा छोटासा एक व्हिडिओ काढूया आणि जॉईन करूया. तर तोही मी व्हिडिओ काढला आणि थोडंसं मॉर्निंग व्ह्यू आहे तो आपण मुंबईचा बघूया. लोकल ट्रेनमधून जो मॉर्निंगचा व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो थोडंसं ठीक वाटतं, बरं वाटतं. पण रोजची दगदग असेल तर खूपच कंटाळा येतो लोकलचा आणि खूप भारी पडतं जाणं येणं लोकलने. सो आता लोकलचा तर हा व्हिडिओ आपण इथेच संपवूया. तर नेहमीप्रमाणेच आपलं बोलणं असतंच. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब